ममता अन प्रेम त्यागाची होती माई तू ग मूर्ती. माया ममता अन प्रेम त्यागाची होती माई तू ग मूर्ती. कोणी विसरू नाही शकणार रमाई माऊलीची कीर्ती, रमाई माऊलीची कीर्ती. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे विचारमन, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 7 फेब्रुवारी म्हणजे त्यागमूर्ती माता रमाबाई यांची जयंती. त्यानिमित्त मी आपल्या समोर माता रमाई यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. सर्वप्रथम माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझ्या भीमाची सावली दीनदलितांची आई, माझ्या भीमाची सावली दीनदलितांची आई, अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई, माझी आई माता रमाई. मित्रांनो, कोणताही महापुरुष स्वतःहून घडत नसतो. त्यांच्या मागे कोणाची ना कोणाची प्रेरणा असतेच. तो महापुरुष विवाहित असेल तर त्याचे जीवन घडविण्यात त्याच्या धर्मपत्नीचाही बहुतांशी वाटा असतो. ती केवळ त्याची सहचारिणीच नसते तर अनेक प्रसंगी स्फूर्ती देवता असते. विपत्काळी ती सहाय्य करती एक महान शक्ती असते. धैर्य खचत असता नैतिक व मानसिक बळ देणारी एक अर्धांगी असते. मित्रांनो, असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या यशात स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाच्या मागे जिजाऊंचा वाटा होता, तर ज्योतिराव फुले यांच्या यशस्वी जीवन कार्यामागे सावित्रीबाईंच्या सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे उद्धारक, थोर कायदे पंडित, युगांचा युगांधर, बोधिसत्व, विश्वरत्न, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात, त्यांच्या थोर कार्यात, त्यांचे जीवन उज्ज्वल करणारी, वेळोवेळी प्रोत्साहन देणारी, सुखदुःखात आत्मीयतेने सहभागी होणारी, सुशील, कर्तव्यदक्ष, त्यागमूर्ती, विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता. रमाई ही केवळ एक व्यक्ती नव्हती, एखादे पात्रते नव्हते, ती केवळ एक स्त्री नव्हती, ते होते मातृत्वाचे महाकाव्य. ती मातृत्वाची, मातृमनाची काळीच कथा होती. जीवनाचा तो एक संपूर्ण दुःखाशय होता. रमाई मातृत्वाच्या आसमानी बोलणारे मृत होते. जीवनाचे एक नाव दुःख असे आहे आणि आई म्हणजे या दुःखाची अंतहीन ओवी. रमाईचे जीवन चरित्र म्हणजे एका असामान्य महिलेचे धगधगते अग्निकुंड. रमाईचे जीवन म्हणजे त्याग आणि सोशिकतेची परिसीमा. रमाईचे जीवन म्हणजे एका स्वाभिमानी महिलेची संस्कार गाथा. शब्द उपमालंकार अपुरे पडावेत इतके ते जीवन भव्य आणि उदार आहे. रमाई, हो, रमाई म्हणजे रमाई, ती सर्वांचीच आई. रमाबाई भीमराव आंबेडकर असे तिचे पूर्ण नाव. आपले सर्वांचे बाबासाहेब म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांच्या त्या पत्नी सुभेदार रामजी आंबेडकर यांची सून आणि रुक्मिणी भिक्खूजी धोत्रे यांची संस्कारी मुलगी म्हणजे रमा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनाशी एकदा गाठ बांधल्यानंतर तो संघर्ष तिने निम्मा वाटून घेतला आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची अर्धांगिनी झाली. काय रमाई फक्त आदर्श गृहिणी होती, कर्तव्य दक्ष पत्नी, संस्कारी मुलगी सून होती? नाही, त्याही पलीकडे जाऊन आजच्या आधुनिक स्त्रियांना देखील आदर्श ठरावा असे सामाजिक भान असलेली कार्यकर्ती होती. बाबासाहेबांच्या कार्याला रमाईचा लागला हातभार म्हणून चालू शकले भीमराव देशाचा कारभार.
गरिबीच्या संसारात दिली मोलाची साथ, संयमाने दिली त्यांनी नेहमी संकटावर मात, संयमाने दिली त्यांनी नेहमी संकटावर मात. मित्रांनो, माता रमाई फार कष्टाळू, मेहनती व प्रेमळ होत्या. आपल्या सर्व आशा अपेक्षांचा त्याग करून लाखो करोडो दलितांना स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या माता रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 वनंद गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव भिकू धुत्रे असे होते. खेळण्या बागडण्याच्या वयातच आई वडिलांचे छप्पर हरवले. त्यामुळे रमाईच्या कोवळ्या मनावर फार मोठा आघात झाला. रमाईला 2 भावंड पण होती. आता त्यांची जबाबदारी 8-9 वर्षाच्या रमावर पडली होती. त्या काळात बालविवाह करण्याची प्रथा अस्तित्वात होती. त्यामुळे वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने बाबासाहेबांसोबत पार पडला. रमाईचे संपूर्ण जीवन हे संघर्षात गेले. ज्यावेळी बाबासाहेब अस्पृश्यांच्या न्यायासाठी दिवस रात्र एक करून लढत होते, बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन ध्येय गाठण्याच्या मार्गात अर्थ येऊ नयेत म्हणून रमाईने कोणतीही तक्रार न करता अत्यंत कष्टाने, त्यागाने व निष्ठेने संस्काराचा गाडा हाकत बाबासाहेबांना नेहमी प्रोत्साहन दिले. बाबासाहेब परदेशी असताना अनेक अडचणींना रमाईंनी तोंड दिले, परंतु एका त्यागमूर्तीप्रमाणे त्यांनी आपल्या पतीपर्यंत त्यांच्या दुःखाची कसलीच झळ पोहोचू दिली नाही. लग्नानंतर रमाई बाबासाहेबांच्या जीवनाचा आधार बनल्या. त्या बाबासाहेबांची काळजी एका आईप्रमाणे घेत असत. बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर रमाबाईंनी घर चालविण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या सरपणासाठी वन फिरल्या. मित्रांनो, रमाबाईंनी आपल्यासाठी, या लाखो करोडो दलितांसाठी आपल्या पोटचे 4 लेकरं इंदू, रमेश, गंगाधर आणि राजरत्न यांना औषध पाण्यावाचून मातीआड केलं. तरीही माता रमाई खचल्या नाही. म्हणूनच म्हणतात ना, वासराला जन्म देणारी तिला गाय म्हणावं. वासराला जन्म देणारी तिला गाय म्हणावं, बाळाला जन्म देणारी तिला माय म्हणावं. आणि या देशातल्या बहुजनांना न्याय मिळण्यासाठी, त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी आपल्या पोटचे 4 लेकरांचं बलिदान दिलं. त्या रमाई माऊलीला काय म्हणावं, त्या रमाई माऊलीला काय म्हणावं. मित्रांनो, रमाईचे शरीर आयुष्यभर केलेल्या काबाड कष्टाने अशक्त झाले होते. अशात त्यांचा आजार बळावला. अनेक उपचार केले, परंतु आजार विकोपाला गेला आणि अखेर या माय माऊलीने 27 मे 1935 रोजी जगाचा निरोप घेतला. मित्रांनो, रमाईंच्या सारखी निस्वार्थी माणसं स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देतात, त्यातच ते धन्यता मानतात. म्हणून रमाबाई आंबेडकरांचे चरित्र त्यांच्या निधनानंतरही आजही प्रेरणादायक आहे. शेवटी मी एवढेच म्हणू इच्छिते, पै पैसा लावण्या भीमाला तिने थापल्या गोवऱ्या. पै पैसा लावण्या भीमाला तिने थापल्या गोवऱ्या. फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई. तो शालूत नटल्या या आजच्या नवऱ्या, तो शालूत नटल्या या आजच्या नवऱ्या. माय, तुझं स्वप्न होतं ना पंढरी पाहायचं, इथंच मानवतेचीच पंढरी उभी केली बा भीमानं. माय, जागला ग बा तुला दिलेल्या शब्दाला, मात्र आधा समाज नाही जागला बा भीमाच्या शब्दाला. आधा समाज नाही जागला बा भीमाच्या शब्दाला, बा भीमाच्या शब्दाला. जय हिंद, जय भारत, जय संविधान.